आदिशक्ती चामुंडा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात भव्य शोभायात्रेने शहरात चैतन्याचे वातावरण। शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदीकाठी असलेल्या हत्तीडोहजवळील चामुंडामाता नगरात आजपासून आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली। या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। सकाळी 10 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथून या शोभायात्रेला दिमाखात सुरुवात झाली। शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे रथावर विराजमान झालेली चामुंडा मातेची मूर्ती। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। शोभायात्रेत डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांची मोठी उपस्थिती होती, तर अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घेत होते। ही शोभायात्रा महाराणा प्रताप चौकापासून सुरू होऊन पारोळा रोड, आग्रा रोड, गांधी पुतळा चौक, मोठा पूल आणि नेहरू चौक मार्गे थेट चामुंडामाता मंदिर परिसरात पोहोचली। शोभायात्रेच्या मार्गावर शहरवासियांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि रांगोळ्या काढून भाविकांनी या सोहळ्याचे स्वागत केले। शोभायात्रेचा समारोप मंदिराच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीने करण्यात आला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आजपासून रविवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हे सर्व कार्यक्रम मंदिराचे विश्वास्त मंडळ आणि कार्यकर्त्यांच्या कुशल नियोजनात संपन्न होत आहेत। या सोहळ्यासाठी विश्वास्त मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवाळकर, सुधाकर बडगुजर, सचिन बडगुजर, भूपेश बडगुजर, मनोहर बडगुजर, निखिल सूर्यवंशी, संजय बडगुजर, राजू बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर आणि अशोक बडगुजर यांच्यासह अनेक मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत। या धार्मिक उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। चामुंडामाता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आज पहिला दिवस आहे। शोभायात्रा सुष्टी चौकातून आज गांधी पुतळ्यापासून विक्रमातेच्या प्रवेशद्वारातून चामुंडामाता मंदिर देवपूर येथे विराजमान होईल आणि आज या शोभायात्रेत जवळजवळ 30-35 समाजाचे खूप सोबत असलेल्या समाज बांधवांनी पूर्णपणे आज सहभाग घेतला आणि मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात आज ही शोभायात्रा आज सगळ्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या साक्षीने संपन्न होते। त्याबद्दल मी सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय